हॅलो, नमस्ते. स्वागत आहे परत एकदा. सकाळी मुलांना टिफिनमध्ये पराठा दिला आणि उद्या इडलीचा प्लॅन आहे. सो प्रिपरेशन करते तर हा इंद्रायणी तांदूळ आहे. 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. यासोबतच उडीद डाळऐवजी मी मिक्स डाळ घेतलेली आहे. ही रेडीमेड डीमार्टमधून घेतली होती. तर यामध्ये उडीद डाळ, मूग डाळ, तूर डाळ, काळे सालीची उडीद डाळ, मसूर डाळ अशी मिक्स डाळ आहे. ही 3/4 वाटी म्हणजेच पाऊण वाटी घेतलेली आहे. आता तांदूळ आणि डाळ वेगवेगळे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे. म्हणजे दिवसभर भिजेल आणि मग संध्याकाळी वाटून घेऊन रात्रभर फर्मेंट करता येईल. दोन्ही 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे पाण्यात संध्याकाळपर्यंत 7 ते 8 तास भिजत ठेवते. यानंतर मूग आणि मटकी देखील मी भिजत ठेवते. म्हणजे हे देखील दिवसभर भिजतील आणि रात्रभर मोड आणण्यासाठी ठेवता येईल. 1 वाटी मूग घेतलेले आहेत. यानंतर मटकी देखील भिजत घालते. यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून देत आहे. ओट्यावरती एका साईडला भिजत घातलेले तांदूळ, डाळ, मूग, मटकी ठेवून देते. बीट किसून घेतलं आहे आणि गाजर देखील किसून घेतलेला आहे. असं किसून ठेवलं की रायता किंवा चिला बनवतो तेव्हा किंवा फ्रँकी यामध्ये यूज करता येतं, घेता येतं. या आठवड्यात किसून ठेवलं आहे. इतर वेळेस जेव्हा मी सॅलड वगैरे बनवते तेव्हा फक्त कट करून ठेवते. ओलं खोबरं देखील अशा प्रकारे कट करून ठेवते उद्या डोश्यासोबत चटणी बनवण्यासाठी. यानंतर मसालेदार मखाना बनवते. मंद आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते. सध्या पावसाळा सुरू आहे आणि काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, त्यामुळे हे बनवून ठेवते. भाजून झालेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये 2 चम्मच तूप टाकते. थोडंसं मीठ, थोडीशी हळद, अर्धा चम्मच लाल तिखट आणि किचन किंग मसाला. मखाने भाजून झालेत तेव्हा गॅस बंद केला होता. त्यानंतर मसाले टाकले आणि परत गॅस ऑन केला आणि मंद आचेवरती आता मसाले सगळे मिक्स करून घेते. हळद, तिखट, मीठ टाकून मी इतर वेळेस बनवते, पण ह्यावेळेस किचन किंग मसाला ॲड करून बघते. याचीही टेस्ट मला छान वाटली. मोस्टली तुपामुळे खूप छान टेस्ट येते. यामध्ये छोले मसाले देखील ॲड केले ना तर त्याची टेस्ट देखील खूप छान लागते. गॅस बंद केलेला आहे. ही डाळ खिचडी किंवा डाळ राईस मिक्स पॅकेट आहे. तर आता याचीच मी खिचडी बनवते.
1 वाटी दाल राईस मिक्स घेतलेला आहे. याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये 3 वाटी पाणी ॲड करते. एकदम गाळ, मऊ अशी खिचडी बनवते. यामध्ये भाज्या देखील ॲड करणार आहे. थोडेसे कट केलेले गाजर, एक छोटा टोमॅटो, दुधी बारीक कट केलेला आणि एक छोटा बटाटा टाकलेला आहे. यामध्ये किंचितसं मीठ आणि अर्धा चमच हळद टाकलेली आहे. झाकण लावून 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. खिचडी अगदी मऊ, गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. खिचडीसोबत कढी बनवते. थोडंसं दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच बेसन ॲड केलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ॲड करते. हे सगळं चांगलं फेटून घ्यायचं. थोडंसं पाणी देखील ॲड करते. बेसन चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी ॲड करते. टोटल 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. बेसनमुळे शिजताना याला घट्टपणा येऊ शकतो, त्यामुळे इतकं पाणी घेतलेलं आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर कुकरमधली वाफ निघून जाईपर्यंत कढी बनवून घेते. 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 7 ते 8 मेथी दाणे आणि मोहरी टाकली. दोन्ही चांगले फुलले की यामध्ये 1 हिरवी मिरची कट केलेली टाकलेली आहे. थोडासा लसूण बारीक कट केलेला टाकला आहे. लसूण किंचित तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर आणि हिंग ॲड केली आहे. आता यामध्ये ही कढी ॲड करूयात. परत थोडंसं पाणी ॲड करते. मोठ्या आचेवरती अशा प्रकारे सतत हलवत उकळी आणायची आहे आणि बेसन शिजवून घ्यायचं आहे. जसं आपण गरम करत जाऊ तसं बेसनामुळे याला घट्टपणा येतो. यामध्ये हळद पण टाकू शकता, पण मी व्हाईटमध्येच कढी बनवते, खानदेशी स्टाईलची कढी बनवते. त्यामुळे हळद पावडर यूज केली नाही. मोठ्या आचेवरती असं सतत हलवत शिजवून घेतल्यामुळे दही फाटणार नाही आणि बेसन पण छान शिजेल. 5 मिनिट अशा प्रकारे हलवत उकळवून घेतलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. गॅस बंद केलेला आहे. आता खिचडी बघूयात. खिचडी अगदी मऊ शिजलेली आहे. मॅशरने थोडंसं घोटून घेते. अजून थोडीशी रबरबीत हवी आहे म्हणून यामध्ये मी गरम पाणी ॲड करते. मिक्स करून घेतलं. त्यानंतर यावरती फोडणी टाकूयात. पॅनमध्ये 2 चम्मच तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये जिरे टाकूयात. जिरे तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला लसूण परतून घ्यायचा आहे. 10 ते 11 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. 2 मिनिट परतून घेऊ. लसूण थोडासा तांबूस झालेला आहे. गॅस बंद करूयात आणि त्यानंतर यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धनेपूड, पाव चम्मच जिरेपूड आणि हिंग मिक्स करूयात. थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करते आणि हा तडका खिचडीमध्ये ॲड करूयात. मिक्स करूयात. यामध्ये परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण खिचडी शिजवताना अगदी थोडंसं टाकलं होतं. आता वरून परत कोथिंबीर टाकूयात.
पावसाळ्यातील थंड वातावरणात गरमागरम खिचडी, त्यावरती तूप, सोबतच गरम कढी, लोणचं, लिंबू, पापड पण घेऊ शकता. एकदम छान असा हा मेनू आहे. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटू. तोपर्यंत बाय. टेक केअर.